इथं बनवत आहे मी अंडा करी। त्यासाठी मी शिजवलेले अंडे घेतलेले आहेत। कांदे, टोमॅटो, अद्रक, लसूण, लाल तिखट, जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मसाला, इगरपूड मसाला, धनेपूड आणि मीठ आणि दही घेतलेला आहे 2 चमचे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपण कांदा तळून घेऊ। कांदा मी तळायला घेतलेला आहे। तर तांबूस रंगावरती पर्यंत आपला कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा तळून झालेला आहे। टोमॅटो आणि अद्रक लसूण तळून घेऊ। कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण आपलं तळून झालेलं आहे। तर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ। त्याच कढईत मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ आपण घालून घेऊ। हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। एक मिनिटासाठी आपण अंडे फ्राय करून घेऊ। आपले फ्राय करून झालेले आहेत। तर 2 चमचे तेल घालून घेऊ कढईमध्ये। तर तेल आपलं तापलेलं आहे। खडे मसाले घालून घेऊ। आणि हे मसाले आपण तेलामध्ये घालून घेऊ। मसाले तेलात घातल्यामुळं भाजीला कलर एकदम छान येतो। आणि कांदा, टोमॅटोची पेस्ट, मसाले आपले तळून झालेले आहेत। तर आपण गॅस बंद करू। मसाले थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही घालून घेऊ। मसाला आपला थंड झालेला आहे। तर दही घालून घेऊ। नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी खूप छान लागते। गॅस आपण चालू केलेला आहे। तर 1 मिनिटासाठी परतून घेऊ। फ्राय केलेले अंडे आपण घालून घेऊ मसाल्यामध्ये, मिक्स करू। तर बघा अंड्यामध्ये पूर्ण मसाला मिक्स झालेला आहे। तर आपण गरम पाणी भाजीमध्ये घालू। 5 मिनिटासाठी आपण भाजी शिजवून घेऊ। अंडा करी आपली तयार झालेली आहे। तर थोडीशी कोथिंबीर तयार झालेली आहे आपली अंडा करी। खात राहा, मस्त राहा, सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा।